शिंदेगड महाराष्ट्रातील लोकसभेच्या 23 जागा लढण्यासाठी आग्रही खासदार प्रतापराव जाधवांचा दावा। महायुतीमध्ये मेरिटवरती जागा वाटप होणार असल्याची माहिती। पुण्यात शरद पवार आणि प्रकाश आंबेडकरांची भेट झाल्याची शक्यता, मात्र मोदी बागेत नातेवाईकांना भेटायला गेल्याचं आंबेडकरांकडून स्पष्ट। अजित राव हवा तेज चल रही है, टोपी उड़ जाएगी म्हणत संजय राऊतांची टीका, तर कोल्हेंनी बेईमानी केली नाही म्हणून पाडणार का राऊतांचा सवाल। महाराष्ट्रात शिवसेनेला पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनवणार, हुकुमशाहीचा नायनाट करणार, खासदार संजय राऊतांनी सांगितला नववर्षाचा संकल्प। अब की बार 400 पार, नववर्षातही आम्हीच सत्तेत राहणार, विधानसभेत पुन्हा भगवा फडकेल, गुलाबराव पाटलांचा दावा। छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज एमआयडीसी मधील कंपनीत भीषण आग, 6 कामगारांचा होरपळून मृत्यू, आगीचं कारण स्पष्ट। राम मंदिराच्या उद्घाटनादिवशी दिवाळी साजरी करा, घराघरात रामज्योती लावा, 23 जानेवारीपासून रामलल्लाच्या दर्शनाला या, पंतप्रधान मोदींचं आवाहन। माझी गॅरंटी म्हणजे मी जे बोलतो ते करतोच, अयोध्या नगरी याची साक्ष, पंतप्रधान मोदींचं विधान। 2024ला मोदी परत येणार नाहीत ही एकच गॅरंटी, संजय राऊतांचा दावा। ईव्हीएम नसतं तर भाजप ग्रामपंचायत निवडणुकीही जिंकणार नाही, राऊतांचा हल्लाबोल। अयोध्येतील मुख्य महामार्ग आणि प्रमुख चौकाला बाळासाहेब ठाकरेंचं नाव द्या, मनसेची पंतप्रधान मोदींकडे मागणी। राज्यभरातील रेशन दुकानदारांचा उद्यापासून बेमुदत संप, प्रलंबित मागण्यांसाठी रेशन दुकानदारांचा निर्णय। मुंबईमध्ये नववर्षानिमित्त 13,000हून अधिक पोलिसांचा बंदोबस्त, ठिकठिकाणी पोलिसांकडून नाकाबंदी। पुण्यात नववर्षानिमित्त नागरिकांची मोठी गर्दी, संध्याकाळी 5 पासून मुख्य रस्त्यांवरील वाहतुकीत बदल, अनेक मार्गावर वाहतूक बंद राहणार। नवीन वर्षात नागपूरकरांना वीज दरवाढीचा शॉक लागण्याची शक्यता, 10 ते 70 पैसे प्रति युनिट वीज दर वाढण्याचा अंदाज। राज्यातील कोरोना बाधितांची संख्या 613 वर, 24 तासात 172 कोरोना रुग्णांची नोंद, तर राज्यात जेन 1 चे 10 रुग्ण। युक्रेनच्या उखळी तोफांच्या हल्ल्यामध्ये रशियाच्या बेल्गोरोड शहरातील 14 जण ठार, तर 108 जण जखमी, रशियाची माहिती।